आरोपीला शेवटचे मृत व्यक्तीसोबत पाहिले होते, त्यामुळे आरोपीच खरा गुन्हेगार आहे। शेवटच्या दर्शनामध्ये आणि मृत व्यक्तीच्या मृत्यूमध्ये खूप मोठा फरक आहे। अपील मंजूर करण्यात आले। आरोपी दोन माणसं होती आणि दोन माणसं एका गावातून चौकातून चालत अथवा मोटरसायकलवरून काही लोकांसमक्ष गावाच्या बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर काही वेळानंतर त्या दोघांपैकी एक व्यक्ती जर परत गावात एकटाच आला आणि ज्या लोकांनी त्याला जाताना पाहिलं किंवा ज्या लोकांनी जाताना पाहिलं आणि येताना वेगळ्या लोकांनी पाहिलं त्या एकटा माघारी आला आणि सोबतचा दुसरा व्यक्ती जो आहे त्याचा दुसऱ्या दिवशी मर्डर झाल्याबाबतचा निरोप कळाला। मग त्या जाताना दोन व्यक्ती सोबत गेले होते आणि सोबत माघारी एकटाच आला, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या मर्डर केसमध्ये संशयित किंवा आरोपी म्हणून त्या केसमध्ये घेतले आणि त्या केसमध्ये पुढे काय झाले याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ज्या व्यक्तीचा मर्डर झाला त्या व्यक्तीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, मारहाण झाली होती त्याला, त्याचा मर्डर झाला आणि परंतु तो मर्डर होताना कोणीच पाहिले नव्हते। मग कोणीच पाहिले नव्हते तर संशयाची जी सुई आहे ना ती त्या सोबत गेलेल्या व्यक्तीवरती आली आणि त्या व्यक्तीवरती आल्यानंतर ज्या लोकांनी त्यांना जाताना पाहिलं होतं येताना पाहिलं होतं त्या लोकांचे जबाब घेऊन त्या व्यक्तीवरती केस दाखल झाली, अटक झाली, त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये चार्जशीट आले आणि चार्जशीट आले। अशा अनेक प्रकारच्या केसेस आपल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध माननीय कोर्टामध्ये दाखल होत असतात मित्रांनो। ज्या केसमध्ये फक्त आरोपी आणि मैताला शेवटचे पाहिले म्हणजे लास्ट सीन एव्हिडन्स ज्याला म्हणलं जातं, अशीच एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आली होती आणि त्या केसमध्ये काय झाले याबाबत आणि त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणले आहे याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। तर त्या केसचं नाव आहे की बोधराज उर्फ बोधा वर्सेस जम्मू काश्मीर राज्य सरकार आणि ही केस 2002 साली झालेली होती। तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हणले आहे की मयत आणि आरोपी म्हणजे या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की मयत व आरोपी हे फक्त शेवटच्या क्षणी एकत्र दिसले म्हणून तो आरोपी त्या आरोपीने त्या मैताचा मर्डर केला असे होत नाही। ते एकत्र गेल्यापासून तो एकटा परत कधी आला म्हणजे जी मर्डर झालेली वेळ आणि ती एकत्र गेलेली वेळ यामध्ये जर बराच फरक असेल तर या एका मुद्द्यावरती त्याने मर्डर केला किंवा त्या केसमध्ये त्याला शिक्षा द्यावी असे होत नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटले आहे। आणि मित्रांनो त्यासोबतच म्हणजे एखाद्या केसमध्ये एखादी गोष्ट एखादा पुरावा जर आरोपीच्या विरोधात असला बाकीचे जे पुरावे आहेत ते पुरावे देखील त्या केसच्या शिक्षा देण्यायोग्य म्हणजे त्याची चेन जी आहे ती चेन जुळली पाहिजे, पुराव्याची चेन जुळली पाहिजे की इन्सिडेंट पर्यंत गेला पाहिजे, इन्सिडेंट पर्यंत त्याचा प्रेझेन्स ऍडमिट झाला पाहिजे। म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी जुळल्या पाहिजेत आणि त्या जुळल्यानंतरच त्या केसमध्ये शिक्षा देता येईल असे म्हटलेले आहे की बाबा लास्ट सीन एव्हिडन्स म्हणजे शेवटचा पुरावा एखाद्या व्यक्तीने त्याला जाताना पाहिलेला त्या व्यक्तीने फक्त त्याचा जबाब घेतला, येताना पाहिले त्याचा जबाब घेतला, एवढ्या पुराव्यावरती शिक्षा देता येणार नाही असे म्हटलेले आहे मित्रांनो। तर अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा। धन्यवाद। आरोपीला शेवटच्या मृतासोबत पाहिले होते, त्यामुळे आरोपीच खरा गुन्हेगार आहे। शेवटचे एकत्र दिसले आणि मृताचा मृत्यू यामध्ये खूप मोठे अंतर आहे।